त्यासाठी मॅच बघण्यासाठी खूप मजा येणार आहे. पाहूया आई आशापुरे एडव्हान्स संघ वेट अँड वॉच मध्ये आहे. कुठला संघ आमच्या सोबत खेळेल त्या अगोदरी दोन संघांदरम्यान मॅचला होते सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. गावदेवी वैतीपाडा रेडी आहेत बॅटिंग साठी. विराज आणि विनायक. पहिला बॉल ओ बॅटची एज पाठीमागे झेल सुटतोय. एजचा आवाज इथपर्यंत आला होता. इतक्या वेगाने चेंडू हाताळला होता. पहा ऍक्शन रिप्ले. बॅटची एज स्वतःला जज केलं, बॉलला जज करता नाही आलं. पहिला बॉल जेल सुटतोय. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. पहा दोन संघादरम्यान मॅच. जयप्रकाश अडबन आणि त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी वैतीपाडा हे दोन संघ मैदानाच्या आतमध्ये हात करतायत. पाहूया लेट्स काय घडतंय. पहिला बॉल डॉट. दुसरा बॉल यावेळी बॅटची एज पुन्हा तेच घडलं होतं. स्वतः गेल्यात. हो थोडीफार दुःख. पाणी घेऊन जा लगेच मैदानामध्ये पाणी घेऊन जा प्लीज. लगेच क्विक घेऊन जा. तोपर्यंत या ऐकूया डीजेला आणि लगेच बोलूया इन ऍक्शन मैदानाच्या दिशेने. विराज ओके. चला विराज ओके आहेत. थोडीशी दुखापत झाली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा बॅटिंग साठी रेडी झाल्यात. दोन बॉलचा खेळ आतापर्यंत आपण पाहिलाय आणि त्यापर्यंत दोन बॉलच्या खेळामध्ये एकही धावफलकावरती नाहीये. पुढचा बॉल रेडी आहेत मितेश तरे. यावेळी खूप चांगला बॉल परंतु थोडासा वाईड अँगल. येस आमचे ऑफिशियल पण आमच्या दिशेने वळतायत. तोपर्यंत वाईड चेंडू घोषित केलाय. एक धाव. अखेरकार धावांचा श्रीगणेश होत असताना गावदेवी वैतीपाडा या संघाचा 1-0 या आतापर्यंत कहाणी आहे. पहिल्या दोन चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. पुढचा बॉल मितेश तरे समोर. विराज जे आपले पाठीमागे खेळायचा तो ओ खूप चांगली फिल्डिंग. शॉर्ट पॉइंट लेग कडून खेळाडू आल्यात आणि त्याने चेंडूला अडवले. तोपर्यंत सहज सोपऱ्याने सिंगल झाले कंप्लीट. पहिल्या तीन चेंडूची कहाणी 2-0 गावदेवी वैतीपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट जयप्रकाश अडबन हे दोन संघ मैदानाच्या आतमध्ये हात करतायत. 3 षटकांची मॅच आहे. इकडून जिंकणारा संघ आई आशापुरी अडबन या संघासमोर खेळणार आहे. पाहूया मॅच मध्ये आतापर्यंत खूप चांगली सुरुवात मितेश तरे मैदानाच्या आतमध्ये करतायत. आज खूप चांगली बॉलिंग केले, आज खूप चांगली बॅटिंग केले आणि त्या बॅटिंगला पाहत असताना कशा प्रकारचा आता शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये खेळ राहणार आहे मितेश तरेचा. लेट्स सी मॅच कडे बोलणार आहोत. 3-2 पहिल्या 3 चेंडू मध्ये 2 धाबा. ओ यावेळी प्ले अँड मिस. खूप चांगला बॉल. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही आहे. सुपर बॉलिंग. काय जबरदस्त बॉलिंग आहे. पॉवरफुल बॉलिंग. आणखीन एक डॉट बॉल. ही ताकद आहे, ही नजाकत आहे आणि ह्या नजाकतला पेश करत असताना आतापर्यंत मितेश तरे खूप चांगली बॉलिंग करतायत. पुढचा बॉल रेडी आहेत. यावेळी थोडासा बाहेर आहे. आता मात्र बाहेर. येस आमचे ऑफिशियल पंच आमच्या दिशेने वळतायत. वाईट चेंडू घोषित केलाय. पहा आता षटकाची तुम्हाला कहाणी सांगू इच्छितो. पहिला बॉल डॉट, दुसरा डॉट, तिसरा वाईट, चौथ्यावर सिंगल, 5वा डॉट आणि 6वा वाईट. या आतापर्यंत कहाणी आहे. म्हणजे पहिल्या 4 चेंडू मध्ये फक्त 3 धाबा झाल्यात. चर्चा करतायत आणि वन्स अगेन पुन्हा एकदा तरे रेडी आहेत. एक मोठा ब्लास्ट ज्याचा संघर्ष सुरू आहे. त्याचं कारण आतापर्यंत राहिलेली पॉवरफुल बॉलिंग ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बराच वेळ चेंडू हवेत आहे. शॉर्ट फाईन लेग मिड विकेट. दोघं चेंडूची वाट पाहत होते आणि आता किती धाबा कंप्लीट झाल्यात ते सुद्धा बघणार आहोत. 3 धाबा कंप्लीट. पहा काय घडलं होतं. बराच वेळ चेंडू हवेत होता आणि त्यानंतर काऊ कॉर्नरचा खेळाडू ते सुद्धा गेले. त्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेग ते सुद्धा गेले होते. दोघांच्या बरोबर मध्ये पडला आणि त्यानंतरच्या 3 धाबा
खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. शेपटचा बॉल 6-0. वारंवार घेतलेला बदल इतकासा वेळ. आता पाहूया ही वेळ कोणाच्या बाजूने जाणार आहे. चला प्लीज थोडीशी घाई कर, इतका बैल नका घेऊ प्लीज, अजून एक मॅच बाकी आहे. शेवटचा बॉल रेडी आहेत. ओ याबली प्ले हॅन्ड मिस. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. या वेगवान बॉल आणि अखेरकार डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 6-0 या आतापर्यंत कहाणी आहे. खूप चांगली बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये करतायत मिस्टर मितेश तरे. या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर बोलूया दुसऱ्या षटकामध्ये. इतर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. गावागावान खुल्ला मैदान, फोर सिक्सरची होते धमाल. अरे गावागावान खुल्ला मैदान, फोर सिक्सरची होते धमाल. इतर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट 6-0 या आतापर्यंत कहाणी आहे. आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये नवीन गोलंदाज पाहूया दुसऱ्या षटकामध्ये काय घडतंय. 6-0 आहे. पहिला बॉल खूप चांगला बॉल. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही होत. फार मोठ्या अडचणी वाढल्यात. आतापर्यंत इतकी पॉवरफुल बॉलिंग पाहिले. काय जबरदस्त बॉलिंगचा नजारा मैदानाच्या आतमध्ये करतायत. आणखीन एक डॉट बॉल. जयप्रकाश ॲडव्हान्स संघ पॉवरफुल बॉलिंग. पुढचा बॉल. या बॉली ऑन साइडला डाऊन द ग्राउंडचा कडक स्ट्रोक. पॉवरफुल स्ट्रोक. ओ झेल घेण्याचे प्रयत्न केलेत प्रेक्षकांनी केल्यात. खेळाडूंनी नाही लावले एफर्ट. खेळाडूने जितके एफर्ट लावले नाही तितके त्यांनी लावले. का? कारण एका टीमसाठी, एका बियरसाठी वा 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 मानावं लागणार आहे. आता होलीपाडा चषक मध्ये हेच बाकी होतं, ते सुद्धा आलंय. टाकुडीचं थांबवतो डीजे नको आहे. खेळाडूचं नाव सांगा. संचय. ओ हेच बाकी होतं. वा ऍक्शन रिप्ले पहा. सनी होते का? पहा डाऊन द ग्राउंडचा हा कडक स्ट्रोक. खेळाडूने जितके एफर्ट न त्याने दुसरा. ओ ओ माय गॉड सुपर. दुसरा अटेम्प्ट चुकला नाही तर कदाचित. ओ यावली डायरेक्ट हिट काम फिट. फलंदाज बाद झाल्यात. पहा दुसरा अटेम्प्ट चुकला आणि फार मोठी नुकसान. कदाचित आज रात्रीचा दिवस सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने पार पडला असता. परंतु मैदानाच्या आतमध्ये बोलूया. डायरेक्ट हिट काम फिट. फलंदाज बाद. कोण बाद? विराज बाद. विराजला मैदान सोडावं लागलंय. 12-1. लगेच या बॅटर लगेच या ऐकूया डीजेला लगेच बोलूया मैदानाच्या दिशेने. 2, 3, come on. थँक्यू. विकेट पहा. या अगोदर खूप चांगला बॉल पाठीमागे खेळायचं होतं. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. वेगाने आले शॉट. थर्डमॅनचा खेळाडूने डायरेक्ट हिट केला आणि फलंदाज बाद झाली. नवीन फलंदाज आलेत आणि गावदेवीच्या कुठल्याही बॅटरला लगातार 3 षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक SK यांच्याकडून असणार आहे. ओ प्रथमेश लट्ट्या यांच्याकडून त्या सनीसाठी एक किंगफिशरचा टीम सुद्धा देण्यात येईल. क्या बात आहे. दुसरा अटेम्प्ट कदाचित पकडला असता तर 2 सुद्धा मिळाले असते. नक्कीच मिळाले असते. पहिल्यासाठी इतकं प्रेम दुसऱ्यासाठी का नाही असू शकत. चला मॅच कडे बोलूया. 13-1. पहा आता याबली वाईट चेंडू येतोय. विनायकच्या बॅट मधून हा ब्रँडेड स्ट्रोक आपण पाहिला होता. पुढचा बॉल चर्चा करतायत. खूप चांगली बॉलिंग. हर्ष आतापर्यंत पलटवार करण्याचा प्रयत्न करतात. पाहूया लेट्स सी काय घडतंय. ओ यावली खूप चांगला बॉल. गतीमध्ये थोडाफार परिवर्तन केलं होतं. बॅट लवकर आली होती आणि बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. खूप चांगला पलटवार करण्याचा प्रयत्न करतायत. 1.4 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. 13-1
ही आतापर्यंत कहाणी आहे. बॅटिंग करावी लागणार आहे, धाबा बनवाव्या लागणार आहेत, थोड्याशा अडचणी वाढल्यात गावदेवी बैतीपाडा या संघाच्या. पुढचा बॉल हर्ष, यावेळी ऑन साइडला फुल केलंय, डाऊन द ग्राउंडचा फटका, डाऊन द ग्राउंडच्या फटक्याला सहज सोप्या रीतीने यस षटकार, 6 धाबा. हर्षद थोडं मध्ये घे, सर्वांना मध्ये घे प्लीज. फटका पहा, कडक स्ट्रोक, ऍक्शन रिप्ले मध्ये पाहणार आहोत. सगळ्यांचे हात वरती. चला 1 2 3 कम ऑन. ठाकोडेचे फटका पहा, फटका पहा, कडक स्ट्रोक. हर्ष हा बॉल शॉर्टफुल, पॉवरफुल आणि पॉवरफुल करत असताना डाऊन द ग्राउंडचा फटका बरोबर चेंडूला पाठवलं 6 धाब्यांसाठी. खेळाडू त्या ठिकाणी आले होते, स्वतःला जज करून झेल सुद्धा टिपला होता, परंतु पाठीमागे वळले नाही, पाठीमागे बघितलं नाही. काउंटर लाईनला बरोबर टच झाले, त्या कारणाने 6 धाबा. पुढचा बॉल, हो यावेळी थोडंसं गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, गतीमध्ये परिवर्तन डायरेक्ट हिट पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही आहे. एका धाब्यानेच समाधान मानावं लागलंय. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. धाबा प्रकारावरती 20 धाबा झाल्यात. आता शेवटचे 6 चेंडूचा खेळणं बाकी आहे. डिझेल ऐकून लगेच बोलूया. महाराष्ट्र सुप्रीम खेळून वाढवला पालघर जिल्ह्याचं नाव. टेनिस क्रिकेटचा राजा आला त्या कारणाला योगा. प्रशांत घरचं नाव ऐकता, प्रशांत घरचं नाव, हे प्रशांत घरचं नाव ऐकता, प्रशांत घरचं नाव. चला ऍडव्हान्स संघ इतका वेळ नका घेऊ, प्लीज 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 थोडंसं घाई करा. शेवटचा अंतिम षटक. पहिला बॉल वेगवान बॉल, वेगवान आणि पुढे येण्यासाठी पाठीमागे येता येता भरपूर उशीर झाला. रनआउटच्या रूपानं सुहान बाद. दुसरा धक्का. चला चालू करा लगेच. चला अजून एक मॅच बाकी आहे, प्लीज प्लीज. चला लगेच घाई करा प्लीज, इतका वेळ नका घेऊ. नवीन फलंदाज अजय भगत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. 20-2 शेवटचे 5 बॉल पाहणार आहोत. लास्ट 5 बॉल रिमेनिंग. फटका खेळलाय, कडक खेळलाय, ऑन साइडला 2 खेळाडू आलेत, दोघांकडून जेल सुटतोय. किती कंप्लीट? 2 कंप्लीट. मिड विकेटचे खेळाडू आले होते, बॅकवर्ड स्करलेगचे खेळाडू आले होते, दोघांकडून जेल सुटतोय आणि 2 धाबा कंप्लीट झाल्यात. पुढचा बॉल पाहणार आहोत.
ओ याबली फुल करण्याचा प्रयत्न, ताकद तितकीशी नव्हती. पाठीमागे चेंडू निघून गेलाय. 1 2 3 खेळाडू चेंडूचा पाठलाग करतायत. 2 धाबा कंप्लीट झाल्यात. तिसरी धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव घेता घेता रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद. बाउंड्री लाईनला शुभम किनी आहेत. जर शुभम किनीने झेल टिपला कुठल्याही खेळाडूचा तर नितेश पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. पहा बाउंड्री लाईनच्या बाहेर शुभम किनी मॅच पाहत आहेत. जर त्याने झेल टिपला कुठल्याही खेळाडूचा तर 200 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल नितेश पाटील यांच्याकडून. विकेट आले, रनआउटची विकेट आली. तिसरी धाव घेता घेता फलंदाज बाद झाल्यात. 24/3 ही आतापर्यंत कहाणी आहे. 2.3 चेंडूचा मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. अजय स्ट्राईक एंडला आहेत आणि आता ओमकार वैती नव्याने आलेले फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला. सनीच्या हातामध्ये वन्स अगेन पुन्हा एकदा चेंडू सोपविला गेलाय. पुढचा बॉल रेडी आहेत. फटका खेळलाय, फटका फसलाय. मिड ऑफचा खेळाडू येतोय, सहज सोप्या रीतीने झेल टिपलाय. आणखीन एका विकेटचं बदल. 24 चौथा धक्का. कशात कमीच नाही, त्याचा विषय गंभीर आहे. त्याच्या नावाचा हाय बोलबाला, त्याच्या नावाचा हाय बोलबाला. अरे कुणी बी बिंदास तोड द्या आमच्या सदरच दादाला. अरे कुणी बी बिंदास तोड द्या आमच्या. थँक्यू थँक्यू. लगेच फिल्डिंग लावा. इतकी चर्चा नका करू प्लीज प्लीज. लगेच फिल्डिंग लावा. चला तरे, मितेश तरे प्लीज. इतका बैल नका घेऊ. मितेश तरे चेंडू खाली आले होते आणि सहज सोप्या रीतीने तो झेल टिपला होता. काय सुपर बॉलिंग, जबरदस्त बॉलिंग. पहिल्या बॉलवर रनआउट, दुसऱ्या बॉलवर 2 धाबा, तिसऱ्या बॉलवर तिसरी धाव घेता घेता विकेट आली. चौथ्या बॉलवर विकेट आले. 24/4. शेवटचे 2 बॉल पाहणार आहोत. सनी, ओ खूप चांगला बॉल, खूप चांगला बॉल. चेंडू पायावर आदळला. वेगाने आल्यात. आणखीन एक रनआउट, आणखीन एक रनआउटची विकेट आले. 24/5 धक्का. गावदेवी वैतीपाडा या संघाला गॉन. भावेश मारतो या 50. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. टांगवडीचं शेवटचा आणि अंतिम चेंडूचा खेळणं बाकी आहे. फार मोठ्या अडचणीमध्ये आहेत. त्याचं कारण पॉवरफुल बॉलिंग, सुपर बॉलिंग आतापर्यंत पाहायला मिळालेलं सनी यांच्याकडून. फक्त 4 धाबा आले आहेत. शेवटचा बॉल, ओ शेवटचा बॉल. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. डॉट बॉल येतोय आणि पहिल्या 3 षटकांचा खेळ संपलाय. 24 धाबा पलकावरती आहेत. 25चं टार्गेट सेट केलंय गावदेवी वैतीपाडा या संघाने. जयप्रकाश एडबन या संघासमोर. लगेच फिल्डिंग लावून घ्या आणि लगेच 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल. त्यावेळी ऐकूया प्रमोद सरांना. डीजी विशाल एस एस एस. चला लवकरात लवकर बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ करायचे. धन्यवाद कौस्तुभ मेहर. चला घाई करा, वेळ दौडू नका प्लीज, कारण अजून एक मॅच आपल्याला खेळवायची आहे. नो एक्सक्यूज.
चला घाई करा जरा प्लीज. चला 2 बॅटर मितेश तरे. चला सनी जरा लवकरात लवकर जरा वॉर्मअप करत जायचंय. विराट सध्या आपण पाहतायत 18 नंबरची जर्सी परिधान करणारा. विकेट गेल्यानंतर कोणी सेलिब्रेशन करणार नाहीये, लक्षात घ्यायचं आहे, कारण आपल्याकडे फक्त 30 मिनिटांचा अवधी राहिलाय आणि अजून एक आपल्याला मॅच खेळवायची आहे. अंपायरने सुद्धा तेवढंच ताकीद घ्यायची आहे की कोणताही खेळाडू जवळ येणार नाही टीम मीटिंग करण्यासाठी. विशाल नाईक सर धन्यवाद. आजचा दुसरा दिवस विशाल नाईक सरांचा शेवटच्या दिवसात सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील, फायनल डेच्या दिवसात. चला घाई करा, वेळ दौडू नका प्लीज. चला सामन्याला सुरुवात होते. पहिले षटक विपुल आणि फलंदाजीसाठी सनीला आपण पाहत आहेत. मितेश तरे रगत या नावाने जास्तीत जास्त ज्याला प्रेम मिळालंय ही टोपण नावं आहेत. प्रत्येकाची वेगवेगळी टोपण नावं आपल्याला पाहायला मिळतात. आदरणीय शिवाजी पाटील यांना विनंती करेन की व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. सामन्याला होते सुरुवात. ऑल द बेस्ट, बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. पहिलाच बॉल ऑन साईडला, परंतु सॉफ्ट डिसमिसल. मिस्टर अज्जू कोणतीही चुकी करणार नाहीये. फर्स्ट विकेट डाऊन. चला फलंदाज लगेच रेडी राहायचंय. वेळेची दिरंगाई न करताना वॉर्मअप करत आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हा. आदरणीय शिवाजी पाटील यांना विनंती. वेलेगावचे शिवाजी पाटील यांना मी विनंती करेन, वेलेगावचे भिवंडीवरून खास करून उपस्थित झालेत, त्यांचं विनंती करेन त्यांना की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. शिवाजी पाटील साहेब. बॅट्समन नेम प्लीज. शिवाजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. वेलेगाव या ठिकाणाहून आज स्पेशली या स्पर्धेमध्ये आपली ते उपस्थिती नोंदवत आहेत. चांगला बॉल होता, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. सरळ बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये. विपुलची एक खासियत राहिली की प्रतिस्पर्धी संघ कोण आहे मला ठाऊक नाहीये, प्रतिस्पर्धी खेळाडू कोण आहे हे मला ठाऊक नाहीये. मी माझी गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी ओळखला जातो, ही त्याची खुबी राहिले. चांगली गोलंदाजी करताना आउटस्टँडिंग परफॉर्मन्स सातत्याने देत असताना पाहायला मिळतोय. परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. तो क्लास तुमच्याकडे असायला हवा. चांगला बॉल, बॅटची एज अँड टेकन. मॅग्निफिसंट बॉलिंग. फलंदाज बाद होताना बॅक टू द डगआउट. काय गोलंदाजी केले या वेळेला. टार्गेट सेट केले गेले. तीन बॉलचा खेळ झाला आणि 3 बॉलमध्ये 2 विकेट्स मिळवलेत. विपुल या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावर भेदक मारे. लाईन अँड लेनचा राजा सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना धारदार गोलंदाजी. पुन्हा एकदा बॉल तयार विपुल. स्विचिटचा फटका. खेळण्याची तयारी दाखवली होती. पंचांकडे अपील केली. पंचांनी सांगितलं ऑफ स्टंप पिचिंग. मिसिंग द लाईन. अक्षय नाईक यांचा लेग बायचा इशारा. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1 वर जाऊन पोहोचली गेली. बऱ्याच वेळेनंतर
सांघिक अकाउंट ओपन होताना पाहायला मिळतं. 25 रनचं टार्गेट सेट केल्यानंतर जयप्रकाश शेडवन टीम सध्या स्ट्रगल करते. संघर्ष करावा लागतोय. विपुलने संघर्ष करण्यासाठी भाग पाडलंय, कारण संध्याकाळचं सत्र आहे. क्लायमॅटिक कंडिशननुसार तुम्हाला तसं खेळावं लागतं. या बॉलला आपण पाहिलं लेफ्ट केलं गेलं होतं. व्हाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतोय. बॅक ऑफ द हँडचा वापर केला होता. एक नंतर डेफिनेटली मेल. संघाची धावसंख्या 2च्या घरामध्ये जाऊन पोचले गेले. गेला मॅचचा हिरो ठरला गेला होता मितेश तरे. काय बॅटिंग केली होती. गोलंदाजी सुद्धा तेवढीच चांगली पाहायला मिळाली होती. या वेळेला सरळ बॅटचा वापर केलाय आणि यस, विकेट डाऊन. 3 फलंदाज बाद झालेत 0च्या आकड्यावर. आणि काय गोलंदाजीचं पृथ्थकरण विपुलच्या माध्यमातून पाहायला मिळतं. वा विपुल वा, सुपर बॉलिंग. चला फलंदाज घाई करा. तीन गडी बाद 2 अशी स्थिती पाहायला मिळते. क्लायमॅटिक कंडिशननुसार आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. ज्या पद्धतीने अचूक टप्प्यावर लाईन अँड लेनचा राजा विकेट टेकर गोलंदाज मी आहे. कारण विजेते हे वेगवेगळ्या गोष्टी करत नाहीत. विजेते हे वेगळ्यापणाने गोष्टी करतात म्हणून ते विजेते ठरतात. तसंच तुम्हाला करायचं असतं क्रिकेटच्या खेळामध्ये. काहीतरी वेगळं पण आणावं लागतं. व्हेरिएशन. ऑन साईडला स्लॉक केलंय. बॅटचा टो एंड लागला होता. डिपमेंट विकेटला बॉल ट्रॅव्हल होतोय फार वेगाने. अज्जू पुढे सरसावेल. वॉट थ्रो. वा, ग्रेट थ्रो. सॉफ्ट हँडने फक्त या वेळेला फेकी केली. आणि हे तुम्ही प्रॅक्टिस असल्यानंतरच फक्त करू शकता. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट. आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी 23 रन. पहिलं षटक विपुलच्या नावावर. विपुलचं षटक आवडलं असेल तर एकदा जोरदार टाळ्या यायला हव्यात. जबरदस्त गोलंदाजी, अप्रतिम. काय गोलंदाजी केली. सुपर बॉलिंग. विपुल सध्या ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतोय. सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग. साधं राणीमान, परंतु विपुलचे गोलंदाजीचे उच्च विचार, हाय कॉन्फिडन्स अप्रतिम पाहायला मिळाला. आत्मविश्वास या गोलंदाजाचा द्विगुणित झाला होता. 12 बॉल आणि 12-22चं समीकरण आहे. तुला घाई करा, वेळ दौडू नका प्लीज. चांगला बॉल होता. बॅटची एज होती त्यामुळे लगेच पंचांनी सांगितलं, अन्यथा विकेट मिळाली असती. कारण मध्ये होता बरोबर. ॲब्सोल्युटली प्लम होते, परंतु इथे बॅटची एज असल्याकारणानं इथे अपील फेटाळून लावली. पंचांवर किती दबाव असतो. आपण फक्त पंच म्हणतो, परंतु ज्या वेळेला ते लेग बिफोर विकेट अपील केल्यानंतर विकेट देतात ना, त्यावेळेला थोडीशी स्क्रीन रेकॉर्डिंग काढा आणि सांगा पंचांना की यस सर, बरोबर तुमचा डिसिजन होता. तेव्हा त्यांना अजून ऊर्जा मिळेल. परंतु खराब व्हिडिओ लगेच व्हायरल होतात. यावेळेला व्हाईट बॉलचा इशारा. आउटसाइड लेग स्टंप सोडून जाणारा बॉल. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 5. या धावसंख्येवर विजयासाठी 20 रनची आवश्यकता आहे. अतिशय चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. होळीपाडा चषक 2026. आज डे 2 मध्ये आहोत. दुसरा दिवस. DBN लाईव्हला जे श्रोते जोडले गेले त्या सर्वांचं करूया मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून खूप खूप धन्यवाद. स्विच इट खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. लेफ्ट हँड बॅटर बनले तुम्ही. प्ले केलं आणि त्यानंतर कुठली अपेक्षा करतायत. गौरव तरेसारख्या खेळाडूकडून ही अपेक्षा नाही आहे. चांगला खेळाडू आहे. उद्याचे जे लॉट्स पाहायला मिळतील, आई कालिका माता अर्नाळा किल्ला हा संघ बरोबर उद्या 9:15ला रिपोर्टिंग असेल. साई वज्राई वज्रेश्वरी या टीम बरोबर 2 हात करणार आहे. हा पहिला सामना. क्लीन बोल्ड. यष्टी उद्ध्वस्त केली जाते. फर्निचर डिस्ट्रॉइड. गौरव तरे. चौथा धक्का. बॅक टू द डगआउट. युवराज वैती. मॅग्निफिसंट बॉलिंग. दुसरा सामना असेल साईनाथ 11 अर्नाळा वर्सेस महाराष्ट्र बॉईज पद्मावती प्रसन्न उमेळमान. तिसरा सामना असेल, त्यांना 2 हात करेल अष्टविनायक नायगाव योगेश कोळी यांच्या संघाला.
तर एका साईडला प्रसाद पाटील यांच्या संघाला उमेदमान संघाला 2 हात करताना पाहायला मिळेल. पांजू स्पोर्ट्स पांजू टीम कुमार भोईर, करण भोईर, अतिश भोईर अँड ऑल टीम एकविरा नायगाव, विशाल कोळी, शैलेंद्र घोडेकर यांच्या संघाला 2 हात करताना पाहायला मिळेल आणि जेम्स बॉन्ड अर्नाळा हा संघ डमी बरोबर खेळेल. अशा पद्धतीने नितेश मेहर यावेळेला दर्शवत आहेत. उद्याच्या दिवसातील कडक सामने आपण पाहणार आहोत. काय गोलंदाजी केले युवराज वैतीने, विपुलने चांगली गोलंदाजी करत त्याच्या पावलोपावली मात्र युवराज वैतीने चांगली गोलंदाजी करताना आपण पाहू शकतायत. 9 बॉल आणि 20 रन. संध्याकाळच्या सत्रामध्ये 20, 25, 25, 30 या क्लायमॅटिक कंडिशननुसार चांगल्या धावा असतात. फायटिंग टोटल असते. लो फुलटॉस बॉल अगोदरच खेळण्याचा मनसुबा, बॅटचं फेस क्लोज झालं होतं आणि बॉल नंतर आला. ज्या पद्धतीने हा बॉल डिलिव्हर्ड केला, अगोदरच बॅटचं फेस क्लोज झालं, समोर ठेवला होता हा बॉल, बॉलला फ्लाईट दिली होती आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. 8 बॉल आणि 20 रन. कोण म्हणतं की फलंदाजामध्ये पार्टनरशिप व्हायला हवी, गोलंदाजांमध्ये सुद्धा पार्टनरशिप व्हायला हवी. चांगला बॉल होता, पायावर जाऊन बॉल आदळला. इथे दबाव दबाव आणि फक्त दबाव पाहायला मिळतोय. षटक क्रमांक आपण पाहताय दुसरा आहे. 7 बॉल आणि 20 रनची आवश्यकता. काय गोलंदाजी केली आतापर्यंत, चांगली गोलंदाजी करत असताना अगदी लेग स्टंप पिचिंग, लेग स्टंप मिसिंग होता हा बॉल. गुड डिसिजन विशाल नाईक सर अँड अक्षर नाईक यांना आपण पाहताय. सध्या अक्षर नाईक खूप प्रशिक्षण घेतात, खूप मोठमोठ्या स्पर्धासुद्धा ते कव्हर करतायत आणि त्यामुळे त्यांना सुद्धा आता अनुभव येताना पाहायला मिळतोय. चांगला बॉल होता आणि यस विकेट डाऊन. बेल्स यावेळेला विखरले गेले. 2 षटकांचा खेळ झालाय. काय दोन्ही गोलंदाजांनी जबरदस्त गोलंदाजी केले. सुपर बॉलिंग करत असताना 5 ला 5 युवराज वैती, 2चा इकॉनॉमिकल आणि 2 विकेट्स, 2 रन, 5 बॉल डॉट. सुपर बॉलिंग. काय गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळालं. आता बॉल आहेत 6 आणि 6 बॉलमध्ये 20 रन हे सामन्याचं समीकरण. परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला, ऑफ स्टंप उद्ध्वस्त केला. 6 बॉल आणि 20 रन. चांगली गोलंदाजी. हे पोस्टर सातत्याने आपण पाहत आहेत. होळीपाडा लव, क्या बात आहे. मात्र या ज्या नारी शक्ती, उद्याचं भवितव्य, या नारी शक्तीला सलाम आहे. अगदी होळीपाडा चषकाला त्यांनी लाईक केलंय. या होळीपाडा गावाला ते लाईक करत असताना आपल्या हृदयाच्या कप्प्यात मात्र ठसून ठेवलंय असं पोस्टर आपल्याला पाहायला मिळतो. थँक्यू व्हेरी मच. त्यावेळेला टप्पा पडल्यानंतर सरळ बॉल निघून जाईल. गुड डिलिव्हरी, सुपर लाईन अँड लेंथ, अचूक टप्प्यावर. परंतु यंदाच्या वर्षात टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर तुम्ही पाहिलं असेल की इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये एवढे तुम्हाला पोस्टर दिसले नसतील ते यंदा ग्रामीण धमाका बिग बॅशला पाहायला मिळाले. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोनगाव भिवंडीमध्ये आपण ती सध्या स्पर्धा आपण पाहिली आणि अर्नाळाचा संघ पाहायला मिळाला, धाकटी डहाणूचा संघ पाहायला मिळाला. हे समुद्रकिनारी जी गावं आहेत त्या संघाने मात्र चांगला खेळ दाखवला. यावर ऑन साईडला स्लॉक केलंय. फिल्डर येत आहेत, अज्जू कोणतीही चुकी करणार नाहीये. ग्रेट कॅच. फलंदाज बाद. मला आवडते तुझे एक हिरो, बाकी तुझे समोर आख झिरो, ना बनवीन तुरच मी हिरो. सूरज 25 रनचं टार्गेट सेट केल्यानंतर या वेळेला खूपच नाजूक स्थिती आणि हळूहळू मात्र विजयापासून दूर जाताना संघ पाहायला मिळतोय. जयप्रकाश एडवन. निखिल मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. काय गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतं. सुंदर गोलंदाजी कृष्णा राऊतला आपण पाहतायत. 07 नंबरची जर्सी परिधान करणारा. यंदाच्या हंगामामध्ये 40+ क्रिकेट सुद्धा खेळताना पाहायला मिळेल. तीन बॉल आणि 20. चांगला बॉल पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सॅक्रिफाईस विकेट टाकावी लागते. आता 2 बॉल आणि 20 रनची आवश्यकता आहे. 2 बॉल आणि 20 रन. पालघर जिल्ह्यामध्ये वसई तालुक्यामध्ये विरार विभागामध्ये अर्नाळा किल्ल्यात सध्या सुरू असलेला हा क्रिकेटचा घमासान, ज्या स्पर्धेचं नाव आहे होळीपाडा चषक 2026.
1 ऑगस्ट 2014 मध्ये ठाणे जिल्ह्याचं विभाजन झालं आणि पालघर जिल्हा हा नवीन प्रस्थापित झाला. तिथून स्वतंत्र मिळालं पालघर जिल्ह्याला. एकूण 8 तालुके मोडले गेले. एकूण लोकसंख्या होती पालघर ठाणे जिल्ह्याची. एकंदरीत पालघर जिल्ह्याला जेव्हा स्वतंत्र मिळालं त्यावेळेला 29,95,448 एवढी लोकसंख्या पालघर जिल्ह्याची पाहायला मिळाली. एकूण 8 तालुके मोडले गेले. एकूण आमदार 6, खासदार 1 आणि 5,444 चौरस किलोमीटर एवढं हे पालघर जिल्ह्याचं क्षेत्रफळ आपल्याला पाहायला मिळतं. चौकार आलाय परंतु उशीर झालाय आणि इथून फक्त फॉर्मॅलिटी बाकी राहिले. राऊंड द विकेटने आले. चांगला फटका फ्लिक ऑफ द रिस्टचा पाहायला मिळाला आणि सरळ प्रेक्षकांच्या सन्मानासाठी बॉल निघून गेला. इथून फक्त आता औपचारिकता बाकी राहिले आणि विजयाचा सुगंध हा हळूहळू दरवळत असताना गावदेवी वैतीपाडे या टीमच्या बाजूने मॅच बॉल सध्या आलेला आहे. जिथे जागा मिळेल तिथे जागा पक्के करून या मॅचचा आनंद घेत असताना आमचे लाडके क्रिकेट प्रेमी नारी शक्ती सुद्धा आपण पाहिल्यात. या स्पर्धेच्या माध्यमातून खासियत राहिली या स्पर्धेची. नेहमीच मोठ्या संख्येने महिला वर्गसुद्धा पाहायला मिळतात. तेवढेच लहान मुलंसुद्धा पाहायला मिळतात. शालेय विद्यार्थीसुद्धा पाहायला मिळतात. डान्सिंग डाऊन द ट्रॅक चांगले प्रयत्न केले गेले होते. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, लगातार दुसरा चौकार आणि इथून मात्र विजयावर शिक्कामोर्तब केलंय. आणि शेवटचे मॅच खेळण्यासाठी युवराज वैती लगेच येत आहेत. कॅप्टन शिप आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हर्षल यावेळेला आपण पाहू शकतायत. सामना किती षटकांचा राहील? 2 षटकांचा राहील. चला स्पीडअप करा झाला लगेच. 2 षटकांचा सामना असेल. चला लगेच टॉस आपण करणार आहोत वेळेची दिरंगाई न करताना. चला टॉस त्या ठिकाणी लगेच करणार आहोत. दोन्ही मात्र त्या ठिकाणी आमने सामने कॅप्टन पाहायला मिळत आहेत. युवराज वैती आणि एका साईडला आपण पाहत आहेत हर्षल. दोन्ही कॅप्टन आमने सामने आणि टॉस या ठिकाणी केला जातोय. जशी मॅचला सुरुवात होईल तसं मात्र या वेळेला आवाज ऐकणार आहोत कौस्तुभ मेहर यांचा. यस वॉन द टॉस. गावदेवी वैतेपाडा टीमने टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंग स्वीकारले. चला लगेच फिल्डिंग एडवन टीम आई आशापुरी एडवन टीम लगेच फिल्डिंग सजून घ्यायची आहे आणि जशी सुरुवात होईल तेव्हा कौस्तुभ मेहर यांचा या पण आवाज ऐकूया. माझ्या स्वर्गाची सुंदरी तुला देवानं बनवली कशी कळीला फुलवली. तुला देवानं बनवली कशी कळीला फुलवली. रूपाची माझ्या स्वर्गाची सुंदरी. पोलीस नखरा भारी साडीने झाली या नववारी. करेवाली पोरगी लईच न्यारी. तुला देवानं बनवली कशी कळीला फुलवली. तुला देवानं बनवली कशी कळीला फुलवली. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. लगेच लगेच